सकल मराठा समाज बार्शी यांच्या वतीने बार्शी येथील मराठा मंदिर येथे विधान परिषदेचे नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। सदर प्रसंगी दिलीप कोल्हे मित्र परिवाराच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला। सदर प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नरेंद्र पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, जयवंतराव बोधले महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी मराठा महासंघाच्या निष्ठावंत मावळ्याला विधान परिषदेवर संधी मिळणे हे निश्चितच मराठा समाजाची ताकद असल्याचे मत व्यक्त केले। सत्काराला उत्तर देताना आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। तसेच मराठा समाजावरील अन्याय खपवून घेणार नाही असाही इशारा त्यांनी यावेळी दिला। सदर प्रसंगी माजी उपमहापौर तथा मराठा समाजाचे नेते दिलीप कोल्हे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील रसाळे, संजय शिंदे, विशाल भांगे यांच्यासह बार्शी तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब, आदरणीय जयवंत महाराज बोधले, उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा देखणा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेले आहेत। कुणीही याच्यामधून ही विनंती आहे, सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण कृपया हा सोलापूरकरांच्या वतीने आयोजित सत्कार संपन्न झाल्यानंतर सर्वांनी खाली यायचंय। सर्वांना विनंती आहे कृपया आपण खाली यावं। शिवाजी महाराजांचा फोटो आम्ही सोलापूर याला अशोक यांनी माझी रोखणी हे सगळे आम्हाला खऱ्या अर्थात त्यावेळेस 11 वर्षापासून मी सगळं मराठा महासंघाचे कार्य पाहत होतो। योगायोगानं पुढं वर्गातील 4थी पासून 10वी पर्यंत मॉनिटर, 11वी 12वीला GS बाहेर आलो। मराठा महासंघाच्या अध्यक्षाची बाळासाहेब गव्हाणेंबरोबर काम करत असताना जबाबदारी पडली आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थिती त्या काळ असा होता, आज समोर बसलेल्या बऱ्याच मंडळीला माहीत नाही, परंतु शिवजयंती करणं सुद्धा मानवनो आपण पाकिस्तानमध्ये एक अशी परिस्थिती या बार्शीमध्ये होती। ही वेळ या बार्शीमध्ये होते की साधं आम्ही तुमच्या वडिलांच्या मराठा महासंघामध्ये काम केले आणि आम्ही त्यावेळेला या तालुक्याचं युवक अध्यक्षपद घेऊन काम करत असताना सदैव छत्रपती शिवरायांचा आणि त्यानंतर आदरणीय अण्णासाहेबांचा विचार हा घेऊन आम्ही मराठा समाजाचं काम करत राहिलो। मराठा समाज हे फक्त मराठा पुरतच मर्यादित नसून 12 बलुतेदार आणि 18 पकड जात्याला घेऊन चालणारा हा आमचा मराठा समाज आहे। आणि म्हणून राजेंद्र राऊतजी साहेबांच्या राजकारणामध्ये नगरसेवक पासून ते आमदारकीपर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी त्यांना पाठबळ दिलं, एक आधार दिला। प्रसंग चांगला असो की वाईट असो, परंतु सदैव बार्शीकर मंडळी ही आदरणीय राजेंद्रजी रावसाहेबांच्या पाठीशी उभी राहिली। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला याला संधी मिळाली। या ज्या सभागृहामध्ये आपण आहोत, या सभागृहाचं उद्घाटन करताना मला संधी मिळाली आणि एखादा आमदार ज्या पद्धतीने आपले हरिभक्त पारायण आदरणीय जयवंत